हॅलो, हॅलो. नमस्कार मंडळी. तर मी आहे तुमचा इंट्रो आणि आपलं स्वागत करतो माझ्या या योजना अपडेट चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत कामगारांसाठी सरकारने आणलेले एक महत्त्वाचे शस्त्र, ते म्हणजे ई-श्रम कार्ड. ई-श्रम कार्ड म्हणजे काय? तर ते भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी हे कार्ड सुरू केलेले आहे. यात असंघटित कामगार म्हणजे कोणते? शेतमजूर आले त्यात, बांधकाम मजूर, रिक्षा चालक, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, हमाल अशा लाखो कामगार ह्या ई श्रम कार्डच्या सेवेमध्ये समाहित आहेत. आता असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ई श्रम कार्ड हा एक महत्त्वाचा उपक्रम सरकारने राबवलेला आहे. तर मग ई श्रम कार्ड म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊ. ई श्रम कार्ड हे भारत सरकारने असंघटित कामगारांसाठी अनऑर्गनाइज्ड वर्कर्स साठी सुरू केलेले एक राष्ट्रीय डेटाबेस आहे. आता डेटाबेस म्हणजे काय? तर डेटाबेस म्हणजे हे एक असं ऑपरेटिंग सिस्टम असतं ज्यामध्ये विविध माहिती साठवून ठेवली जाते. मग आता ह्या ई श्रम कार्डामुळे विविध कामगारांची माहिती ह्या डेटाबेसमध्ये समाविष्ट होणार आहे. यामुळे कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा थेट लाभ मिळतो. हे कार्ड कामगारांना एक युनिक ओळख क्रमांक मिळवून देतात. ओळख क्रमांक म्हणजे आता आपल्याला आधार कार्ड आहे, तसंच हे एक कामगारांसाठी ई श्रम कार्ड म्हणून वापरण्यात येणार आहे. नंतर ई श्रम कार्डाचे प्रमुख फायदे काय आहेत? तर ह्याचे भरपूर फायदे आहेत तसं म्हणायला गेल्यास, पण मला जेवढे माहिती आहेत तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. अपघात विमा कवच 2 लाखांपर्यंत अपघात विमा पण भेटू शकतो जर का तुमचं ई श्रम कार्ड असेल तर. सरकारच्या योजनांचा तुम्हाला लाभ भेटू शकता आणि थेट बँक खात्यामध्ये तुम्हाला योजनांचा फायदा म्हणजे जे काय रक्कम येईल ते थेट बँकेत तुमच्या येणार. आणि भविष्यामध्ये वृद्ध तर तुम्ही होणारच आहात, वृद्धापनामध्ये तुम्हाला सुरक्षिततासाठी पेन्शन पण मिळणार आणि नवीन रोजगार संधीसाठी नोंदणी पण होणार तुमची. ई श्रम कार्डासाठी आता पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊ. 16 ते 59 वयोगटातील जे व्यक्ती आहेत, स्त्री असो पुरुष असो, ते सर्व यासाठी पात्र आहेत. असंघटित कामगार राहायला पाहिजेत, म्हणजे अनऑर्गनाइज्ड वर्कर्स. ते तुम्हाला मी आधीच सांगितलं, जसं की घरकाम करणारे शेतमजूर असतील, ज्यांचं छोटंसं दुकान आहे, त्यांना आपण असंघटित कामगार संबोधतो. PF ESIC मध्ये नोंदणी आहे ज्यांची, भविष्यात निर्वाही PF किंवा कर्मचारी राज्य विमा योजना मध्ये सदस्य नसावा तो व्यक्ती, अशा व्यक्तींचे ई श्रम कार्ड काढता येते किंवा ते पात्र आहेत असे आपण म्हणू शकतो. आता नोंदणी प्रक्रिया त्याची काय? तर सर्वप्रथम आपल्याला eShram.gov.in या वेबसाईटला गुगलवर टाईप करायचं, नंतर त्याच्यावर जायचं आणि तिथं एक सेल्फ रजिस्ट्रेशन नावाचं, स्वयंनोंदणी नावाचं पर्यायावर क्लिक करायचे आपल्याला. नंतर आपलं आधार कार्ड, बँक पासबुक हे अशा जे महत्त्वाच्या तपशील आहेत ते सर्व तिथे द्यायचे. नंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येईल व तो OTP रिसीव्ह झाल्याच्या नंतर एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा. नोंदणी पूर्ण झाल्याच्या नंतर तुमचा ई श्रम कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. ई श्रम कार्ड एक सामाजिक सुरक्षा कवच. ई श्रम कार्ड हे एक केवळ ओळखपत्र नाही, तर ते असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा जाळण्यात आणणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे सरकारला असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार करण्यास मदत होते, जेणेकरून त्यांना लक्षित योजनांचा लाभ येतो. यामुळे कामगारांना आरोग्य, निवृत्ती वेतन आणि इतर लाभांसाठी एक सुरक्षित पाया मिळतो, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. आता मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली त्याचा मूळ निष्कर्ष काय ते मी पुन्हा एकदा सांगतो. ई श्रम कार्ड असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा प्रदान करतो. विविध सरकारी योजनांचे थेट लाभ मिळते. ई श्रम कार्ड काढल्यास ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. ई श्रम कार्ड काढण्यासाठी
अपघात विमा आणि पेन्शन सारखे महत्त्वाचे फायदे मिळतात. हे आर्थिक दृष्ट्या आपल्यासाठी एक चांगलेच स्कीम आहे सरकारने काढलेली. तरी पण सर्व कामगार मजुरांनी हे ई श्रम कार्डाचा लाभ घ्यावा. जर तुम्हाला अजून ई श्रम कार्ड बनवायचं असेल तर आत्ताच अर्ज करा आणि या व्हिडिओत दिलेल्या माहितीचा फायदा घ्या. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण आणखी एक भन्नाट सरकारी योजना घेऊन येणार आहोत. धन्यवाद.